हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो हा आहे आमचा कितवा दिवस आहे आता मला इतकं आठवत नाही. आता आम्ही रेडी वगैरे होत झालोय. सो हे बघा, असा मी सिम्पलचा शर्ट आणि जीन्स घातलेली आहे. आता आम्ही चाललोय हाऊस बोटमध्ये आणि आजचा आमचा पूर्ण डे स्टे आमचं हाऊस बोटमध्येच असणार आहे. मी तर यासाठी खूप जास्त एक्सायटेड आहे खरं बोलू तर. सो आता आम्हाला टायमिंग दिलेला 8 वाजता आपल्याला निघायचे, बट 8:30 इथेच वाजलेच. अजून आम्हाला ब्रेकफास्ट करायची, इतकी जास्त आम्ही लेट झालो कारण की उठायलाच लेट झाला. आता फटाफट निघूया, चल. सो ब्रेकफास्ट एरियामध्ये आलो आम्ही. ब्रेकफास्टमध्ये काय काय चॉकलेट्स वगैरे फ्रूट्स वगैरे सगळं संपल्यावर आलं आहे. हे काय उपमा, छोले पुरी. चला आता खाऊन घेतो आधी फटाफट, खूप जास्त भूक लागली. सो हे घेतलं मी ब्रेकफास्टमध्ये, इडली, उपमा आणि सांबार वगैरे. चलो खाऊ दे. सो निघालो आता आम्ही इथनं बेकरीमधनं. चलो, ही आहे आमची हाऊस बोट. बोटच सगळीकडे. आता निघालो इथून आम्ही, बट एक गोष्ट आहे की इथे गरमी बेकार होती यार. आणि हे आहे हे वॉशरूम आहे. वॉशरूम पण आहे चांगलं. बोट आमची स्टार्ट झाली आहे. काहीच आता आमचा लंच टाईम झाला आहे. सो आता उतरवलं आहे, म्हणजे बोट त्यांनी साईडला लावली. सगळीकडे समुद्रच समुद्र आहे, पाण्यानेच भरलेलं आहे पूर्ण. असं लँड टाईप आहे, लँड. लंचचा टाइम झालेला आहे. आता हाऊस बोटमध्येच आम्ही लंच करतोय आता आम्ही. मी तर हे साधं सिम्पलच घेतलंय कारण की मला जमेल नाही जमेल त्यासाठी. सो टाइमपास तर होत नाहीये, तर आम्ही विचार केला की आम्ही पेंटिंग करू. कॅनवा पेंटिंग. मला असं क्रिएटिव्हिटीचा खूप जास्त शौक आहे. चल. खूप असं शांत आहे. नारळ पाणी घेतलं आम्ही प्यायला, मी सोबत एन्जॉय करायला. बट नारळ पाणी शिळं आहे, म्हणजे टेस्टला थोडंसं समजतं ना, फ्रेश आणि शिळं. मला तरी समजतं बाबा शिळं काय आणि फ्रेश काय. आता प्यावं लागेल 80 रुपये. मला वाटलं इथे असेल स्वस्त, पण काही स्वस्त वगैरे नाही काहीच. तो जे आम्ही नारळ पाणी घेतलेलं त्यात खूप सारी मलाई आहे, ते आता देत आहेत काढून. चलो, हाऊस बोटमधनं चेकआउट केलं आहे आम्ही आता. आणि आज आमची ट्रेन पण आहे. सो सगळं सामान वगैरे नीट घेतलं आहे. तर ड्रायव्हर तर अजून आला नाही आहे. ॲक्च्युली चेकआउटचा टाईम खूप लवकर 9चा होता, बट त्यांनी आम्हाला 8:30 वाजता हाकलवलं. बट ठीक आहे, चला आता काय, ड्रायव्हर येतो आमचा. ड्रायव्हर आता 1-2 लोकेशन अजून फिरवणार आहे. कालचा आणि आजचा ब्लॉग मी एकातच घेईन, कारण की एवढा मोठा काही ब्लॉग बनणार नाही त्यामुळे. सो चलो, ड्रायव्हर आल्यावर बघूया. आता इथे आंबे वगैरे खूप आहेत, पण काय बोल, घरं पण छान छान आहेत इथे. चल, आता आम्ही आलो आहे चिप्स फॅक्टरीमध्ये. केरलाची चिप्स फॅक्टरी आहे ही. इथे फ्रेश चिप्स बनवले जातात. इथे सगळीकडे तसं पण फ्रेश चिप्सच बनवले जातात.
तो त्यांनी आम्हाला इतक्या व्हरायटीचे टेस्टला दिलेले आहेत. हे स्वीट आहे, हे ग्रीन चिली, रेड चिली, ब्लॅक पेपर, नॉर्मल टोमॅटो. सो अशी साडी बनवली जाते इथे. आलो इथे साडी फॅक्टरीमध्ये. साडी पण खूप एक्सपेन्सिव्ह. ॲक्च्युली माझे पप्पा फिरत असतात डेली बोलते, वर्षातनं एकदा तरी ते या साईडला येतात. तर त्यांनी आम्हाला आधीच अशा पॅटर्नमध्ये साड्या आणलेल्या मम्मीला आणि मला. सो मी घेऊन गेली तर माझी मम्मी मला शिवाय देत. सो चलो. सो या शॉपमध्ये आलो आहे आम्ही. हे आहेत फ्रीज स्टिकर्स, ज्वेलरी. चहापत्ती घ्यायला आलो आम्ही. इथे खूप सारे फ्लेवरची चहापत्ती आहेत, म्हणजे मिंट, लेमन, चॉकलेट, व्हॅनिला वगैरे वगैरे. आम्ही पण 2 घेतल्यात. हे 2 घेतल्यात आम्ही. आम्ही पोचले इथे रेल्वे स्टेशनवरती. बट ट्रेन यायला अजून 1 घंटा आहे. सो इथे वेटिंग रूम आहे, तर वेटिंग रूममध्ये आम्ही वेट करतो. काय की बाहेर इतकं जास्त ऊन आहे ना की काय सांगू. बाहेर इतकं जास्त ऊन. सो आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहे. माझी ॲज युजल फेवरेट सीट साईड आहे, लोवर. दुपारी आमच्याकडे जेवायला तर काही नव्हतं, सो त्यामुळे आम्ही बर्गर मागवलेले. बर्गर आणि फ्राईज. चला खाऊया, खूप जास्त भूक लागली. डिनरमध्ये आम्ही डॉमिनोज मागवलं आहे आणि हे गार्लिक ब्रेड आणि पिझ्झा. चला खाऊया, भूक पण खूप जास्त लागली. अराउंड आता 8 वाजल्यात वाटतं आणि आम्ही 1 वाजता खाल्लेलं. खाऊया. जास्त ट्रेन पण नाही आहेत आज, तर आता बघू कसं जाऊया. चलो आता बघू, आधी सोय करतो जायची आणि मग नंतर मी शूट करते.